नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। 11वी प्रवेशासंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। कॅप राऊंड पहिला आहे, विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये पाहायला मिळत आहे। तर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच की कॉलेज तुम्हाला जर मिळालं असेल, जर घ्यायचं असेल तर सीट ॲक्सेप्ट करायची आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर अलॉटमेंटची प्रिंट असेल, त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म असेल तर याची प्रिंट काढायची आहे। परंतु याच्यामध्ये काही डॉक्युमेंट आहेत अजून उपलब्ध झाले नाही आहेत, मग आमचं ॲडमिशन कसं होईल असा विद्यार्थ्यांना प्रश्न आहे। याच्यामध्ये तुमचा शाळेचा दाखला असेल, 10वीचं प्रमाणपत्र असेल तर हे सर्टिफिकेट नसेल तरी देखील तुमचा प्रवेश होणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे, जर कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला जर कॉलेज लागलं असेल तर तुम्ही अलॉटमेंट आणि फॉर्मची प्रिंट काढायची आहे। इतर कागदपत्रे जोडू शकता। याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सध्या तुमच्याकडे नसेल तर पावती देखील तुम्ही जोडू शकता। तर एवढी कागदपत्र आहेत, त्यांच्या झेरॉक्स कॉपी करायचे आहेत आणि तुम्हाला जवळच्या तुमच्या ज्या कॉलेजमध्ये जे कॉलेज तुम्हाला मिळालेले आहे त्या ठिकाणी व्हिजिट करायचे आहे। तर तात्पुरतं तुमच्याकडे हमीपत्र जे आहे ते लिहून घेतलं जाईल आणि तुम्हाला हा प्रवेश दिला जाणार आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळी 10वीचं प्रमाणपत्र आणि LC तुम्हाला कॉलेजकडून किंवा शाळेकडून मिळेल, त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा ही कागदपत्र तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करायची आहेत। म्हणजेच काय की जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील, 10वीचं सर्टिफिकेट नसेल, त्यानंतर LC नसेल किंवा नॉन क्रिमिनल नसेल तरी पावती तुम्ही देऊ शकता। 10वीचं सर्टिफिकेट आणि LC अजून महाराष्ट्रामध्ये वितरित झाले नाही आहे, त्यामुळे तात्पुरतं हमीपत्र घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागामार्फत तसे प्रत्येक कॉलेजला देण्यात आलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं असेल तर त्वरित जी कागदपत्र तुमच्याकडे आहेत ती घेऊन कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं आहे, प्रवेश कन्फर्म करायचा आहे। आणि जर तुम्हाला कॉलेज नको हवं असेल तर तुम्हाला ते कॉलेज न घेता तसंच पुढच्या कॅप राऊंड 2 साठी वाट पाहायची आहे। ज्यांना कॉलेज लागलेलं आहे ते ॲडमिशन घेऊ शकतात, ज्यांना कॉलेज लागलेलं नाही आहे त्यांनी दुसऱ्या कॅप राऊंडपर्यंत प्रतीक्षा करायची आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। 11वी प्रवेशाचा जो पहिला राऊंड आहे तर याच्या अंतर्गत कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आहे। याच्यानंतर देखील पुढची प्रोसेस आहे। याच्यानंतर कॅप राऊंड दुसरा, आवडीचं कॉलेज मिळालं नसेल तर याच्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।